काय विषय पब्लिक, तुमचं स्वागत गौरव याच्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपल्याला जायचं होतं कावड यात्रेसाठी. तर आता निघत होतो मी आणि सगळे मित्रमंडळी पण मंदिरात आले होते. आपल्या हटकेश्वर प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते. आणि मेन शर्ट सोपं आहे का, तर मी भेटतो तुम्हाला मंदिरात गेल्यावर. आज श्रावण सोमवार आहे, पहिला सोमवार आहे, त्याच्यामुळे मस्त आहे की पाय वगैरे पडू, ब्लॉग काढू, तुम्ही पण पहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग पहा काय काय होतं कावड यात्रेमध्ये. फक्त काही जास्त काढता येणार नाही भाऊ, मी तुम्हाला आज जसं होईल तसं शक्य होईल तसं दाखवतो. ठीक आहे, कसं मिसळ मला असं भाऊ, आपण चाललो होतो आता कावड आणण्यासाठी. सगळे मित्रमंडळी मध्ये मध्ये ब्लॉग काढासाठी बोलतात तर नाही आहे ना, काऊन की आवाज बी येतो का नाही ते काही सांगता येत नाही. असं आहे भाऊ, आपण चाललो मंदिरामध्ये कावड आणण्यासाठी. आणि मेन म्हणलं तर शुभम भाई आपल्यासोबत होते. एक नंबर टिकायला आलो एक नंबर बरोबर. डायरेक्ट काय मध्ये डायरेक्ट टिके विकेलो मस्त आहे की मंदिरात चाललो कावड आणण्यासाठी. आणि आजचा ब्लॉग धमाल पुरा दिवस, म्हणजे कधीपासून आतापासून रात्री लोक धमाले. भैया लाईक करा, फॉलो करा बरं का. पोरं पुरे जमात, बाकी सगळे कोमात. लगेच कावड घेऊन आलो तो आपण डायरेक्ट हटकेश्वर मंदिराजवळ, कारण की आता निघायचं होतं आपल्याला वेरूळला जाण्यासाठी. चाललेली आहे पुढं, विशेष नाही त्यात. आम्ही फोल्डो पाठी पण आम्ही असं 500ची स्पीड धरून डायरेक्ट पुढे जाणार आहे भाऊ. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पहा. काय आहे मग तुम्ही स्वागत आहे काय आहे, हा काय काय कावड यात्रेमध्ये स्वागत आहे. हा कावड यात्रा, पण तरी मी काय जायला घेतो काय जाऊ. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि मी तुम्हाला आज त्याच्यापेक्षा भारी भारी दाखवणार. शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो भाऊ. बरं भाऊ, एकदा स्वागत आहे. काय आहे मध्ये काय मध्ये काय नाही, कावड आहे काय मध्ये स्वागत आहे तुमचं. आपली दुसरी मित्रमंडळी काही हिच्यात घ्या, काही तिच्यात घ्या, नुसते घ्या, भरून घ्या. 4 डझन याच्यात, 2 डझन त्याच्यात. काय मित्रमंडळी बरं का भाऊ. त्याच्यात मी टेम्पोच्या वन साईडला बसलो, त्याच्यामुळे मोबाईल काढला तर मला भीतीच वाटत होती, म्हणून मी जसा झाला तसा ब्लॉग काढला. दोन शब्द आमचे तुम्हाला खूप गोड लागतील. आमचा आवाज खूप दबलेला आहे, त्यामुळे आता आम्ही तुम्हाला आमच्या भावना व्यक्त करू शकत नाही. तर आम्ही पाणी वगैरे पिऊन तुम्हाला आमच्या भावना व्यक्त करणार आहे. अरे पाणी हा कळस घ्यायला चाललोय आपण आता. सगळे मित्रमंडळी जोमात आहे भाऊ, जोमात डायरेक्ट, विशेष नाही. सगळे लोक कॉमात राहणार आहे पुढे कॉमात डायरेक्ट. आता काही ब्लॉग मध्ये आवाज येणार नाही, काऊन की आता डीजे चालू होईल. तर जसा ब्लॉग होईल मी तसा काढल, आणि आवाज आला नाही आला तर तुम्ही समजून घ्या. वगैरे करून पाणी वगैरे घेऊन लगेच आपण कावडकडे निघलो होतो, कारण की आपण पहिलेच मागे राहिलो होतो. जाता जाता आपल्याला पण आम्ही की ब्लॉग दिसला, मग काय आपण पण त्यासोबत थोडेफार व्हिडिओ काढून घेतले. जिल्ह्याचं नाव काय? डीजेमुळे व्हॉइस ओव्हर ब्लॉक करायचा लय प्रॉब्लेम आला, पण मग कावड एकदम जोमात निघली. पब्लिक पाहून निकेश भाऊ डायरेक्ट समाज सेवा करताना चाल भाऊ मागच्या गाड्या बंद करा. घाटातून तर मी पण कावड घेतली भाऊ, पण मग व्हॉइस ओव्हर ब्लॉक करण्यासाठी डीजे चालू होता, मग त्याच्यामुळे काही मला व्हॉइस ओव्हर ब्लॉक करताच येत नव्हता. मग काय, मग जसं जमला तसा काढला भाऊ, आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला भाऊ कावडमध्ये काय धिंगा मस्ती होती, काय विषय राहतो, काय असतं धिंगा. जय बोले. आता मी पाठ गेली कामात घाटातूनच, आणि मी एकटा लांबा होतो पलीकडचं, ते श्याम्या लांबा होतो फक्त. बाकी सगळे असेच आहे ना गोड, हो ना गोड आहे बाकी सगळी. ते एक भाऊ आमच्या आयटीला मॅच करणारे साहिल भाऊ, पण बाकीची पुरं आयटीला कमी आले. आमच्यावरच पुरं लोड पडत होतं पहिली. त्याच्यात तुमच्या भावानं सध्या पुढे कावडे करून टाकली. स्टॉप घेतला डायरेक्ट कावडे घराला किंवा आपण पुढे गेल्यावर पुढे गाठ चढू दे, मग भिडू आपण. आता घेतला होता आपण स्टॉप कायसाठी, चहासाठी. चहा फक्त पुढचा अंधारचा सोपं आहे काय ठिकाणात. आता सगळे मित्रमंडळी पहिला स्टॉप आपला. आता नाश्ता वगैरे
नाश्ता म्हणजे फराळाचं करू आपण तुम्हाला दाखवतो काय विषय आहे. पुढं आल्याबरोबर सगळ्या उपवास होते तर मग काय फराळाचंच ठेवलेच फटाफट फराळाचं घेऊन सगळी मित्रमंडळी बसलीच होती. मस्त आहे की साबुदाणा चिवडा शुभम भैया क्वालिटी तिखट गोड शिरा सगळं मिक्स करून दिलं आहे ना. राजगिरा बी आमच्या चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग. लवकर पन्यान तो गटाना नाही चालला. तो म्हणणं आहे पोरा गावा रे. हा बस बाकी तो म्हणताच नाही येणार भैयाची मर्सिडीज आहे. ऑडी सॉरी सॉरी काय तुम्ही ब्लॉग पासून हे कट करणार नाही काय आला ताण नाही. मीच एडिट करणार आहे ना. देखा आपने लापरवाही का नतीजा तांना मग आता करत देतो काय. हा लय कडक म्हणजे लगे नुसतं केळा काय झाला त्याच्यात पण सुदर्शन आणि ते मागच राहिले होते. मग त्याच्यानंतर ते आले तर त्याला काही साबुदाणा ते उरलाच नव्हतं. मग काय चिवड्यावर आणि केळीवरच धकवलं होतं ना त्याचं काम. पहिला स्टॉप घेऊन कावड आता परत काय विषय का. ही मजा पण लय येत होती पण ब्लॉग काढायसाठी असं फ्री वातावरण नव्हतं कारण की डीजे मुळे मला जमतच नव्हतं. आता विषय असा भाऊ आपल्या महादेवाला थोडेफार ताण वगैरे लागली त्याच्यामुळे पाणी वगैरे थोडं फ्रेश व्हायसाठी आपण एका ठिकाणी थांबू महादेवाला फ्रेश करू सगळ्या गोष्टी. मग इथं आपला लक्की थोडी मदत करायसाठी आपल्याला. आणि माझा मेन उद्देश म्हणजे मला कावड यात्रेतल्या सगळ्या छोट्या मोठ्या घडामोडी तुम्हाला सगळ्यांना या छोट्याशा व्लॉगमध्ये दाखवायच्या. आणि मेन म्हणलं तर या व्लॉगचा पार्ट 2 पण येणार आहे तर तुम्ही तो पण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा. काय चुकतंय मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.